वंदे मातरमची रचना 1870 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जींनी केली। सुरुवातीला स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या या रचनेचा समावेश बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंद मठ कादंबरीत करण्यात आला। 1896 मध्ये कोलकातामध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी पहिल्यांदा हे गीत गायलं। यंदा वंदे मातरमच्या रचनेला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं 28 जानेवारी 2026 रोजी केंद्राच्या गृह मंत्रालयाने वंदे मातरमच्या गायनाबाबत नवीन प्रोटोकॉल जारी केला। यामध्ये 6 कडव्यांची अधिकृत आवृत्ती निश्चित करण्यात आली आहे। म्हणजेच काय तर पूर्वी अनेक अधिकृत कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने पहिली 2 कडवी ऐकायला मिळायची, मात्र आता अधिकृत प्रोटोकॉलनुसार 6 कडव्यांच्या आवृत्तीवर भर देण्यात आला। दरम्यान 15 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम म्हटल्यावरनं वाद झाला होता। हे गीत सुरू असतानाच सोनिया गांधींनी केलेल्या हातवाऱ्यांनंतर त्यांचा संपूर्ण वंदे मातरमला विरोध असल्याची टीका भाजपने केली होती। तर मल्लिकार्जुन खरगेंसाठी खुर्ची द्यावी यासाठी सोनियांनी हातवारे केल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आलं। सोनियांनी वंदे मातरमचा अपमान केला यावरून भाजपकडून काँग्रेस विरोधात रान उठवण्यात आलं। दरम्यान काँग्रेस कार्यकारी समितीने पक्षाची 1936 मधील भूमिका कायम ठेवत काँग्रेसच्या कार्यक्रमात वंदे मातरमची केवळ पहिली 2 कडवी म्हणण्याचा निर्णय घेतलाय। मात्र हा काही काँग्रेसने नव्याने घेतलेला निर्णय नाही, तर याचा ऐतिहासिक संदर्भ 1936 पर्यंत जातो। या प्रश्नावर मी सातत्याने 5 दिवसांपासून पुण्यात आहे। मी आपल्या दररोज या प्रश्नाची उत्तर देतोय। उद्या पण आहे, परवा पण आहे, जेव्हा भेटतील वेगळे आपली चॅनल ठिकठिकाणी भेटेल तिथे देतो। मला असं वाटतं की हा छात्र को घेऊन ज्या विषयावर आपण आज या परिसरात आपण चर्चा करू। अहो, ज्या लोकांनी मी आपल्याला माझा आपण टिकटॉक पण केला, काही नेरेटिव्ह आम्हाला पुश करून पुल करण्याचा प्रयत्न होतोय, त्याचे हार्दिक स्वागत आहे। ज्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर 2002 पर्यंत 50 वर्ष झेंडा फडकवला नाही आणि 2002ला ज्यांनी झेंडा फडकवला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांच्या आरोपाला तिरंगा झेंडा हा खांद्यावर घेऊन लढलेल्या पक्षाला, तिरंगा झेंडा खांद्यावर असताना गोळ्या खाल्लेला आणि फासावर गेलेल्या पक्षाला मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही। आम्ही 90 वर्षापासून वंदे मातरम म्हणतोय। आमच्या 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनापासून काँग्रेस वंदे मातरम म्हणत आली आहे। स्वातंत्र्यानंतर संविधान सभेमध्ये वंदे मातरम म्हटलंय। दर विधानसभेत लोकसभेच्या अधिवेशन सुरू असताना आम्ही वंदे मातरम म्हणतो। आमच्या पक्षाच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम म्हटलं जात आहे आणि अशी ज्यांनी वंदे मातरम म्हटलं नाही त्यांनी शाखेमध्ये वंदे मातरम म्हणणं सुरू करावं। ते काय नमस्ते सदा वत्सल्य वगैरे काय जे काय आहे, पूर्ण मला काही येत नाही ते पूर्ण, वंदे मातरम मला येतं, ते त्यांनी बंद करावं आणि वंदे मातरम त्या ठिकाणी जरूर लावावं। मात्र ज्यांचा किरदार जो आहे, ज्यांनी भविष्यात वंदे मातरम म्हटलं नाही, स्वातंत्र्य लढ्याचे सहभागी नव्हते, जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये इंग्रजांचे हस्तक होते, जे स्वातंत्र्य लढ्याच्या आधी जे इंग्रजांकडून पेन्शन घेत होते, अशा सर्व मंडळींच्या म्हणण्यावर आज कुठेतरी त्यांच्याजवळ संपत्ती आहे, काही साधनं आहेत, त्या माध्यमावर ते जे एक नेरेटिव्ह तयार करतात। त्यांना एवढंच सांगायचं आहे की अरे बाबा, आम्ही 90 सालापासून म्हणत आलो आणि वंदे मातरमचे 2 कडवेच आम्ही का म्हणणार आहोत, तर रवींद्रनाथ टागोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने आम्हाला ते 2 कडवेच म्हणावं अशा सूचना दिल्या आहे। आणि हो, आपल्याला हेही सांगू द्या की ज्या अधिवेशनामध्ये आमचे हे 2 कडवे ठरले आणि ज्या अधिवेशनापासून आम्ही वंदे मातरम सातत्याने म्हणत आलो आणि सातत्याने पुढे म्हणत राहू चंद्रसूर्य असेपर्यंत, त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे सुभाषचंद्र बोस होते। त्यामुळे सुभाषचंद्र बोसांनी सुनिश्चित केलेल्या वंदे मातरमच आम्ही म्हणणार आहोत। रवींद्रनाथ टागोरांनी सुनिश्चित केलेलं वंदे मातरम आम्ही म्हणणार आहोत। सरदार वल्लभभाई पटेलांनीच सांगितलेलं वंदे मातरम आम्ही म्हणणार आहोत। नेहरूजी आणि गांधीजींच्या सूचनेचंच आम्ही पालन करणार आहोत। स्वातंत्र्यात सहभागी नसणारे नव्हे तर राष्ट्रपिता महात्मा गांधींवर खुनाचा
त्या कटामध्ये त्यांचा वैचारिक पाठिंबा आहे, अशा लोकांनी वंदे मातरमचा शहाणपणा हे काँग्रेसला तरी शिकू नये. आणि वंदे मातरम हे कोणाला म्हणता येतं नाही म्हणता येत याची जरा आपल्या पक्षातच चाचणी करून घ्यावी. यासोबत अजून मला एक सांगू द्या, याची जास्ती चर्चा नको, कारण वंदे मातरम हे अत्यंत आपल्या राष्ट्राच्या संबंधात महत्त्वाचा एक विषय आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये जी चर्चा चालू आहे या चर्चेला कुठेतरी आपण एक भूमिका म्हणून सर्व नागरिकांनी या वंदे मातरमचा रवींद्रनाथ टागोरांचा जो निर्णय आहे तो शिरसावंद मानून पुढे गेलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष तिरंगा रॅली का काढते? कारण छात्रों की गुंजचा धसका हा भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. जे स्वतःच्या पितृसंस्थेच्या कार्यालयात तिरंगा लावत नव्हते, ज्यांनी कधी वंदे मातरम म्हटलं नाही स्वातंत्र्य संग्रामात, ज्यांनी कधी तिरंगा खांद्यावर घेतला नाही, आता त्यांना तिरंगा यात्रा काढाव्या लागतात. हे काँग्रेसचं यश आहे असं म्हणायचं का भाजपचा पराभव आहे असं म्हणायचं का अब आया उठ पहाड के नीचे असं म्हणायचं, अशी संमिश्र भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आता विषय असा उपस्थित होतो की काँग्रेस वंदे मातरमची संपूर्ण 6 कडवी म्हणण्यास का तयार नाही. यामागील कारण वंदे मातरमच्या 5व्या कडव्यामध्ये दडलंय. या 5व्या कडव्यामध्ये दुर्गा, लक्ष्मी, कमला, वाणी अशा देवी प्रतिमांचा उल्लेख येतो. त्या काळात काही मुस्लिम नेत्यांनी यावर आक्षेप घेतल्याचं सांगितलं जातं. त्याशिवाय वंदे मातरमची पुढील 4ही कडवी काँग्रेसच्या सेक्युलर भूमिकेशी सुसंगत नसल्यामुळे त्यांनी पहिली 2 कडवी स्वीकारल्याचं राजकीय अभ्यासकांचं म्हणणं आहे. वंदे मातरम पूर्ण नाकारायचं नाही, मात्र राष्ट्रीय कार्यक्रमात अशी कडवी वापरावीत ज्यावरून कोणत्याही सामुदायिक धार्मिक आक्षेप राहणार नाही, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नाही, असं आहे की वंदे मातरम हे गीत सुरुवातीला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी स्वतंत्रपणे लिहिलं आणि नंतरच्या काळामध्ये त्याचा आनंद मठमध्ये समावेश करण्यात आला. आणि आनंद मठचा विषय प्रामुख्याने होता तो संन्याशाचं बंड या स्वरूपाचं ते कथानक होतं. आणि त्यामध्ये मग ते पुढच्या कडव्यांमध्ये काही हिंदू देवदेवतांची वर्णनं किंवा त्याच्याशी सुसंगत शब्द येत आलेले आहेत त्याच्यामध्ये. नंतरच्या काळामध्ये जेव्हा ते स्वातंत्र्याचं गीत झालं तेव्हा काही लोकांनी मग त्या दुसऱ्या कडव्या पुढच्या कडव्यांच्या संदर्भात काही आक्षेप घेतले. खरं तर हे आक्षेप स्वतः महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, रवींद्रनाथ टागोर असतील यांना काही ते मान्य नव्हते. परंतु स्वातंत्र्य चळवळीमध्ये असे निष्कारण धार्मिक वाद नको, यामुळे फक्त 2च कडवी म्हणावीत पहिली असा निर्णय घेण्यात आला. आणि 1937च्या अधिवेशनापासून काँग्रेसने ते स्वीकारलं. पुढच्या काळामध्ये काय झालं की ह्या शेवटी मुस्लिम विरोध करतायत म्हणून काही हिंदुत्ववाद्यांनी याचा आवर्जून आग्रही भूमिका घेतली याबाबत. आणि मग घोषणा पण सुरू झाल्या की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा या स्वरूपाचा सगळा मग तो प्रकार वाढत जाऊन मग संघर्षाची एक त्याला पार्श्वभूमी तयार होत गेली. मग या परिस्थितीमध्ये काँग्रेसनं आपलं जे 2 कडव्यांचं धोरण आहे ते पुढच्या काळामध्येही कायम ठेवलं आणि तेच आजपर्यंत कायम होतं. परंतु परवा काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये जो प्रकार घडला त्याच्यामुळे हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. आणि या संदर्भात काँग्रेसची कशी बोटचिपी भूमिका आहे हे अधिक प्रकर्षाने ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. यासारख्या आणखी माहितीपर व्हिडिओसाठी NDTV मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.